नमस्कार श्रोते हो. पर्यावरण तज्ज्ञांनी पर्यावरणाला बाधा आणणाऱ्या गणेशोत्सवांकडे आपली वक्रदृष्टी वळवली आणि निरनिराळ्या ठिकाणी पर्यावरण दक्षता मंडळे स्थापन झाली. पर्यावरणपूरक गणपती कसा असावा, त्याची सजावट पर्यावरणपूरक म्हणजे कशी असावी, विसर्जन कसे असावे, रंग वापरताना कोणती काळजी घ्यावी आणि हा पारंपरिक सण पारंपरिक पद्धतीने म्हणजे निसर्गरक्षण आणि संवर्धन करून कसा साजरा करावा. देव, देश आणि धर्माच्या या भागात आपण या सर्व गोष्टींवर बोलणार आहोत. 64 कला आणि 14 विद्यांमध्ये पारंगत असलेला, कम्प्युटरपेक्षाही भारी तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या गणपतीचे आगमन होत आहे. घरोघरी चैतन्याचे, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद तात्पुरता असण्यापेक्षा कायमस्वरूपी टिकावा यासाठी गणपती पर्यावरणपूरक असणे गरजेचे आहे. बदलत्या काळामुळे होणारे चांगले वाईट दोन्ही परिणाम आपल्याला स्वीकारावे लागतात. वाढती लोकसंख्या व त्यामुळे वाढती मागणी यामुळे मातीला प्लास्टर ऑफ पॅरिसचा पर्याय आला. रंगरंगोटीसाठी नैसर्गिक रंगांच्या ऐवजी केमिकलयुक्त रंगांचा वापर होऊ लागला. जोपर्यंत बाप्पा आपल्याकडे असतो तोपर्यंत काही फरक पडत नाही, पण विसर्जन स्थानिक जलाशयांमध्ये होते. रासायनिक रंगामुळे जलाशयातील पाण्याची गुणवत्ता ढासळते. मासे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडतात. POP पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. त्याचा घट्ट गोळा होऊन तो जलाशयाच्या तळाशी साठत जातो, जिवंत झऱ्यांमध्ये अडकून बसतो. ही निसर्गाची हानी आपण टाळू शकतो पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून. याला सुरुवातही झाली आहे. शाडूच्या मूर्ती तयार करणे काही ठिकाणी पुन्हा सुरू झाले आहे. काही ठिकाणी कागदाच्या लगद्यांचा छोटा गणपती तयार करतात. नैसर्गिक रंग मिळू लागलेत. कोकणातील लोक विसर्जन मोठ्या जलाशयात करण्यापेक्षा आता परसदारी करू लागलेत. शहरातही मोठ्या टबांमध्ये स्वतंत्ररित्या विसर्जन होऊ लागले. असे विसर्जन केल्यानंतर विरघळलेली माती एकत्र करून जपून ठेवता येते पुढच्या वर्षासाठी. अर्थात हे छोट्या मूर्तींच्या संदर्भात आहे. मोठ्या मूर्ती मातीच्या होऊच शकत नाहीत. त्यांच्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच वापरावे लागते. त्यामुळे येणाऱ्या काळात सार्वजनिक ठिकाणी सजावटीवर भर देऊन गणपतीची मूर्ती छोटीच ठेवावी लागेल. शहरांमध्ये विसर्जन वाजत गाजत होते. फटाके फुटतात. या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील दवाखाने, ज्येष्ठ नागरिक, लहान बाळे, प्राणी, पक्षी या सर्वांना त्रास होतो. फटाक्यांमुळे प्रदूषणही वाढते. मिरवणुकीतील बिभत्स नाच धार्मिक मांगल्य आणि पावित्र्य नष्ट करतात. सजावटीसाठी मेड इन चायनाची लायटिंगची तोरणे, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा यांनीही पर्यावरणाची हानीच होते. त्यापेक्षा नैसर्गिक पाने, फुले, फळे, भाज्या यांपासूनही सुंदर आरास होते. निर्माल्यापासून खतनिर्मितीला सुरुवात झालीच आहे. मूर्तीही धातूच्या आणून दरवर्षी त्या पुन्हा वापरण्याचा पर्यायही बऱ्याच लोकांनी निवडला आहे. ते फक्त सुपारीचे विसर्जन करतात. सार्वजनिक गणेशोत्सवातील दानपेटीतील धनाचा वापरही चांगल्या कामांसाठी, गोरगरिबांच्या शिक्षणासाठी, अपंगांसाठी, वृक्षारोपणासाठी होऊ लागला आहे. सुरुवात आशादायक आणि समाधानकारक आहे. याला व्यापक स्वरूप यायला हवे. 50% लोकांनी सुरुवात केली आहे. उरलेल्यांनी लवकरात लवकर त्यात सामील होण्याची गरज आहे. होईल, हेही होईल. श्री गणेशाच्या कृपेने सर्वांना सद्बुद्धी मिळेल आणि आमचे सुसंस्कृत, पर्यावरणपूरक, वैभवशाली भारताचे स्वप्न नक्की साकार होईल. गणपती बाप्पा मोरया.